सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात पुलाची शिरोली इथं समीर सनदे या युवकाविरोधात मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ तयार करून अत्याचार केल्याचे आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांनी पुलाची शिरोली गाव बंदची हाक देत जोरदार आंदोलन केलं. दरम्यान समीर सनदे हा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी विद्यापीठ गाठून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. पुलाची शिरोली येथील समीर सनदे या युवकाविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. मुलींना प्रेमाचं आमिष दाखवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणं तसंच त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे परिसरातील वातावरण तापलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आज पुलाची शिरोली गाव बंदची हाक दिली होती. गावातील व्यापारी, नागरिक आणि तरुणांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला. दरम्यान समीर सनदे हा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना मिळाल्यानंतर मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात धाव घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाची भेट घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यापीठाचे ट्रस्टी विनायक भोसले तसंच उपकुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांच्याशी आंदोलनकर्त्यांची चर्चा झाली. समीर सनदे याला तात्काळ विद्यापीठातून निष्कासित करावं, त्याला भविष्यात कोणत्याही विद्यापीठात प्रवेश देऊ नये, तसंच त्याच्या मित्रमंडळींचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीची गंभीर दखल घेत संजय घोडावत विद्यापीठ प्रशासनानं समीर सनदे याला तात्काळ विद्यापीठातून रस्टिकेट केल्याचा दाखला आंदोलनकर्त्यांना सुपूर्द केला. हा निर्णय जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विद्यापीठाबाहेर आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदनही दिलं. या संपूर्ण प्रकरणामुळे पुलाची शिरोलीसह हातकणंगले तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. मुळात हा समीर सनदे हा कॉलेजचा विद्यार्थी आहे यामध्ये आणि हा जिहादी वृत्तीचा व्यक्ती आहे आणि मुळात या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर ह्या कॉलेजवर हा शिकतोय. हा जिहादी वृत्तीचा व्यक्ती जर इथं राहिला तर आणखीन काही गोष्टी किंवा आणि महिलांना किंवा मुलींना हा फूस लावू शकतो. त्यामुळे आम्ही आमच्या बजरंग दल व शिरोलीच्या सर्व हिंदू समाजातर्फे आम्ही या कॉलेजला निवेदन देण्यासाठी इथं आलो. कॉलेजनं आम्हाला दोन्ही पत्र दिल्यात, एक लिव्हिंग सर्टिफिकेट आणि त्याचा दाखला, दोन्ही रेस्टिकेट करण्यासाठी तिने आम्हाला आज त्याच्या कॉलेजमधून आम्ही त्याला रेस्टिकेट करतोय म्हणून तिने आम्हाला निवेदन आम्ही दिलं तिने रेस्टिकेट केलेलं आहे. अशीच कारवाईची अपेक्षा आम्हाला पोलिसांच्याकडनं पण आणि करत आहेत आणि इथून पुढे त्याच्यावर आम्ही कारवाई करूच. आणखीन जे काय आमच्याकडे पुरावे असतील ते आम्ही पोलीस स्टेशनला सादर करू. घटना जी घडलेली आहे अतिशय खेदनाजनक आहे. विद्यापीठ प्रशासन आणि मॅनेजमेंट, संजय घोडावत विद्यापीठाचं मॅनेजमेंट असल्या कोणत्याही गोष्टीला कधीही खत पाणी घालत नाही किंवा थारा देत नाही. आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तबाबतीमध्ये आम्ही फार पर्टिक्युलर आहोत आणि शिस्तबद्धता हीच या विद्यापीठाचं नाव आहे, त्याच्याचमुळे हे नावारूपाला आलेलं आहे. ह्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आम्हाला प्रशासनाला ज्यावेळेला कळलं त्यावेळेला इमिजिएटली आपण त्याला रेस्टिकेट केलेलं आहे आणि त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेटवर सुद्धा तसा डिसिप्लिनचा शहरा टाकून त्याला आपण त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट तयार करून त्याला मेल केलेला आहे. हा विद्यार्थी जो आहे हा 2022ला त्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं आणि गेले 2 वर्ष झाले हा इयर डाऊन आहे. हा इथे रेग्युलर विद्यार्थी 2 वर्षापासून नाही आहे. इथे गेल्या 2 वर्षामध्ये कोणत्याही परीक्षेला सुद्धा तो आलेला नाही आहे आणि त्याचा फक्त इथे नाव होतं एवढाच एक गेल्या 2 वर्षापासूनचा संबंध. त्याला आज कॉलेजमधून त्याला ऑफिशियली आज तसाही तो गेल्या 2 वर्षापासून कॉलेजमध्ये नाहीच आहे, पण त्याला ऑफिशियली आज त्याचं जे एनरोलमेंट आहे तर त्याला पूर्ण त्याचं ॲडमिशन जे आहे ते आम्ही त्याचं रेस्टिकेट केलेलं आहे. असा मेल पण त्याला पाठवलेला आहे.
आणि त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा त्याला पोस्टाने आम्ही आज पाठवलेलं आहे. त्याला पूर्ण इनडिसिप्लिनचा प्रेम आहे. तुमच्या